हरीच्या प्राप्तीला साधन संत आहेत, म्हणून मानवी जीवनाला आल्याच्या नंतर संत संगतीचा आश्रय असावा लागतो. संत संगतीने आपल्या संसारातील दुःखरूप बंधने तुटतात व भगवंताशी नातं जोडलं जातं, ज्यात आपलं आत्मकल्याण आहे. हे वेदांचेही साक्ष आहेत. नाथ महाराज शेवटच्या चरणात आपलं मनोगत पूर्ण करत असताना सांगतात, एका जना धनी संत पूर्ण करीती मनोरथ. आतापर्यंत अनेक ऋषीमुनी योगी तपस्व्यांनी तपश्चर्या केली, पण ज्यांना संतांची भेट झाली त्यांनाच हरीची प्राप्ती झाली, आणि ज्यांना संतांची भेट झाली नाही त्याला हरीची प्राप्ती झाली का? हो तर नाही. असे अनेक प्रसंग सांगता येईल बघा. एक अजामेळा नावाचा ब्राह्मण होता. तो रस्त्याने जात असताना त्याने एका घराच्या खिडकीत डोकून बघितले. तिथे एक बाई नृत्य करत होती. तो आत गेला व त्या बाईला विचारले, तू माझ्या सोबत लग्न करशील का ग? तर ती हो म्हणाली. काही दिवसांनी त्यांचं लग्न झालं व त्या बाईजवळ बाईच्या जालीनाद्यात अजामेळ्याचं सगळं धन संपून गेलं. तर ती बाई म्हणाली की मला काही माहीत नाही, मी तुमचं एवढं धन संपत्ती बघून तुमच्याशी लग्न केलं होतं. तुम्ही चोऱ्या करा, दरोडे घाला, मला धन आणून द्या. अजामेळा चोऱ्या करू लागला, दरोडे घालू लागला. काही दिवसांना त्यांच्या गावात संत आले. संत ब्राह्मणाचा पत्ता विचारू लागले. तर लोक म्हणाले, आमच्या गावात ब्राह्मण आहे, पण तो चोऱ्या करतो, दरोडे घालतो. तर मग संत म्हणाले, काही नको, आम्हाला एक आश्रयासाठी जागा पाहिजे, तुम्ही पत्ता सांगा. संत अजामेळ्याच्या घरी गेले व म्हणाले, दरवाजा वाजवला. अजामेळ्याच्या पत्नीने दरवाजा उघडला. संत म्हणाले की आम्हाला एक रात्र आश्रयासाठी जागा पाहिजे. तर ती म्हणाली की तुम्ही या चिंचेच्या झाडाखाली थांबा. संत थांबले. रात्र झाली. अजामेळ्या घरी आला. म्हणाला, हे कोण आहे? त्यांना कोणी थांबवले? ती म्हणाली, हे संत आहे, त्यांना मीच थांबवले. मग सकाळ झाली. संत निघायला आले तर तेव्हा ते गुरुदक्षिणा मागू लागले. अजामेळा म्हणाला, कायची गुरुदक्षिणा मागताय? मी तुमचं काही चोरलं नाही, तुमच्यावर दरोडे घातले नाही, एवढंच मागा. मग संत म्हणाले की बरं, गुरुदक्षिणा राहू दे, पण एक वचन दे. तर अजामेळा म्हणला, कसलं वचन? तर संत म्हणाले की तुझ्या पत्नी ज्याच्या पोटात बाळ आहे त्याचं नाव तू नारायण ठेव. नारायण ठेव. काही दिवसानंतर, काही महिन्यानंतर अजामेळ्याच्या पत्नीला बाळ झाले व त्यांनी त्याचं नाव नारायण ठेवलं. नारायण सगळ्यात लहान होता. तो म्हणायचा, अजामेळा नुसतं म्हणायचा, नारायण उठ, नारायण बस, नारायण चल, नारायण पाणी आण, असं नारायण नारायण म्हणायचा. काही दिवसानंतर त्याचा अंतकाळ जवळ आला व तो म्हणाला, नारायणा मला वाचव. पण ती हाक त्याच्या पुत्रांनी नारायणाने न ऐकता भगवंत नारायणाने ऐकली व त्यांनी देवदूत पाठवले. देवदूत म्हणाले, हा आमचा गिराईक आहे. यमदूत म्हणाले, हा आमचा गिराईक आहे. यमदूत म्हणाले की यांनी जीवनभर खूप पाप केले आहे, म्हणून याला आम्ही नरकातच नेणार. तर देवदूत म्हणाले की हा आमचा गिराईक आहे, याने जीवनभर कितीही पाप केले असेल, पण याने मरता वेळेस आमच्या भगवंत नारायणाचं नाव घेतलं, म्हणून आम्ही याला वैकुंठातच नेणार. सांगण्याचं तात्पर्य हेच की अजामेळा एवढा पापी असून सुद्धा त्याला हरीची प्राप्ती झाली, तर आपल्याला होणार नाही का?